लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी अद्याप अपूर्ण। राष्ट्रपती निवासस्थानासमोर प्रतिकात्मक लाल दिवेची गाडी सुपूर्द करणार राष्ट्र विकास सेना संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड। साहित्य, समाजसेवा आणि दलित वंचित समाजाच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी आयुष्य वेचणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मानेदादा यांनी केंद्र सरकारकडे केली होती। परंतु अद्याप ही मागणी मान्य न झाल्यामुळे या विरोधात आता आंदोलनाची दिशा घेणारी एक ठोस पावले उचलली जात आहेत। या पार्श्वभूमीवर राष्ट्र विकास सेना पक्ष महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे 15 ऑगस्ट 2025 रोजी दिल्लीतील भारताचे महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे प्रतिकात्मक लाल दिव्याची इर्टिगा गाडी सुपूर्द करण्यात येणार असल्याची घोषणा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरजी गायकवाड यांनी केली आहे। या निर्णयामागे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्र निर्माणातले योगदान आणि त्यांच्या कार्याला मिळत नसलेला अपेक्षित सन्मान हे कारण आहे। लाल दिवा हे सामान्यतः मंत्र्यांच्या गाड्यावरील अधिकृत चिन्ह म्हणून ओळखलं जातं, मात्र येथे लाल दिवा ही जनतेच्या आशा अपेक्षांचे, दुर्लक्षित समाजाच्या आवाजाचे आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचे प्रतीक म्हणून वापरण्यात येणार आहे, असे सुधाकर गायकवाड यांनी स्पष्ट केलं। कालच राष्ट्र विकास सेनेच्या शिष्टमंडळाने खासदार धैर्यशील मानेदादा यांची पट्टणकडोली येथे भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली। या भेटीत अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानावर त्यांना भारतरत्न देण्याच्या मागणी संदर्भात केंद्र शासनावर होणाऱ्या दबावाबाबत संवाद साधला। यावेळी खासदार माने यांनीही ही मागणी योग्य असून मी या मागणीसाठी सातत्याने संसदेत आवाज उठवत राहीन असं आश्वासन दिलं। यावेळी राष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरजी गायकवाड, महाराष्ट्र राज्याध्यक्ष अमोसदादा मोरे, सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर विकास कांबळे, शिरोळ तालुका अध्यक्ष विवेक कांबळे अण्णा तसेच सर्व पदाधिकारी व पट्टणकडोली येथील वृषभ कांबळे, साहिल कांबळे, अक्षय बिरांजे, दीपक बिरांजे, किरण बिरांजे, आकाश बिरांजे, प्रकाश बिरांजे, स्वप्नील बिरांजे, आदित्य बिरांजे, सुरेश दाभाडे, अभिषेक बिरांजे, ईश्वर कांबळे यांच्यासह बौद्ध समाजातील व मातंग समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुधाकर गायकवाड यांनी स्पष्ट केले की आमच्या मागणीचा हेतू केवळ सन्मान मिळवणं नाही, तर समाजात समतेचा संदेश पोहोचवणाऱ्या या महान क्रांतिकारकाच्या कार्याला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळणे आवश्यक आहे। हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही, तर ही न्यायासाठी आणि सन्मानासाठीची लढाई आहे। अण्णाभाऊ साठे हे दलित साहित्याचे जनक मानले जातात। त्यांनी फकीरा, चौदार तळ्याचे पाणी अशा असंख्य कथा, कादंबऱ्यातून दलितांच्या जीवनाचे वास्तव्य मांडले। त्यांचे साहित्य रशियन, इंग्रजी, जर्मन भाषेतही अनुवादित झाले आहे। ते केवळ साहित्यिक नव्हते, तर श्रमिक वर्गाचा बुलंद आवाज होते। 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी दिल्लीतील राष्ट्रपती निवासच्या प्रवेशद्वारावर ही प्रतिकात्मक लाल दिव्याची गाडी सुपूर्द करण्यात येणार आहे। यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित राहणार आहेत। शांततेच्या मार्गाने आणि संविधानिक चौकटीत राहून हा आंदोलनात्मक संदेश देण्यात येणार आहे। ही फक्त मागणी नाही, तर जनतेच्या आत्मसन्मानाचा आवाज आहे। लोकशाहीरांना भारतरत्न मिळावा यासाठीचा लढा आता निर्णायक टप्प्यावर आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।